संसारामध्ये जगत असताना दोनही नवरा बायको दुसऱ्यांच्या ठिकाणी कामाला जायचे. कोणी विटा उचलायचं, कोणी त्या ठिकाणी दगड उचलायचं, ज्या ठिकाणी बांधकाम आहे त्या ठिकाणी काम करण्याकरिता दोघंही नवरा बायको जायचे. परंतु या गृहस्थाची जी पत्नी होती ना, अत्यंत भाविक होती, महादेवाची भक्त होती, भगवान शिव भोले भंडारीची भक्त होती. अपार महादेवाची भक्ती तिने जीवनामध्ये केली महाराज, एवढी भक्ती केली. पण झालं असं, गरिबी अशी महाराज, आज ज्याच्याकडे 500 रुपयाचं पोतं विकत घेण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये उचलण्याची ताकद नाही, आणि ज्याच्यात उचलण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये विकत घेण्याची ताकद नाही. प्रश्न असा आहे महाराज, कुणाला प्रश्न आहे काय खावं, कुणाला प्रश्न आहे काय काय खावं. श्रीमंताच्या घरामध्ये सगळं काही भरपूर त्या ठिकाणी भरलेलं असतं. काजू असेल, बदाम असेल, किशमिश असेल, या जगात जेवढे पदार्थ आहे सगळे घरामध्ये भरलेले असतात. त्यांना प्रश्न आहे काय काय खावं. पण ज्याच्या घरी झोपडीमध्ये राहतात, जे लोक रस्त्यावर पाल बांधून राहतात, अशा लोकांना प्रश्न आहे काय खावं. हातावरचं अन्न आणि पानावरचं खाणं ज्याला म्हणतात, असं आयुष्य काही लोक जगतात. आपण आपल्या जीवनाला कोसत बसलोय महाराज, आपण फार सुखी आहोत, काही कमी नाही आपल्याकडे. असेही लोक या जगतामध्ये आहे ज्यांच्या डोक्यावर राहायला छप्पर नाही, ज्यांना बसायला गाडी नाही, ज्याच्या पायात घालायला चप्पल नाही. बरं, ज्याच्या पायात आहे त्याला विचारा, म्हणे चप्पल, तो म्हणतो माझ्याकडे तरी होती का, शिवमहापुराण कथेतून आत्ताच चोरून आणली. चप्पल चोर अजूनही या जगातले कमी झाले नाही. म्हणून गरिबी ही जीवनातली सर्वात मोठी सजा आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे, गरीब घराण्यात आपला जन्म होणं यात आपला दोष नाही, गरीब म्हणून जन्माला येणं यामध्ये आपला अजिबात दोष नाही, पण गरीब होऊन मरणं हा आपला सर्वात मोठा दोष आहे. कारण 2 हात भगवंताने आपल्याला दिले होते कमाई करण्यासाठी, कष्ट करण्यासाठी, आपण कष्ट केले नाही जीवनामध्ये. म्हणून गरिबी जीवनातलं सर्वात मोठं दुःख आहे, लक्षात घ्या. पण जरी गरिबी असेल पण महादेवाची भक्ती नाही सोडली. नवरा बायको दोघंही काम करायचे. वेळ तर अशी आली, प्रसंग तर असा आला की मुलांना 2 वेळचं खायला सुद्धा नीट वेळेवर मिळत नव्हतं. एवढ्यात झालं काय महाराज, जे बाहेर काम करणारे मजूर असतात ना, त्यांचं काम काही परमनंट नसतं. लागलं तर 8 दिवस, नाहीतर महिनाभर घरी. तो मजुरी दुसऱ्यांच्या ठिकाणी करायचा, आणि आता 2 दिवस झाले कुठलंच काम नाही. घरामध्ये राशन आणायला पैसे नाही, अन्न शिजवायला, अन्न आणायला घरामध्ये पैसे नाही, डाळ दाणा आणायला घरामध्ये पैसे नाही. परंतु पत्नी महादेवाची भक्ती होती, रोज महादेवाच्या मंदिरामध्ये जायची, रोज महादेवाची आराधना करायची. एक दिवस झालं असं महाराज, घरामध्ये खायला काही नाही, 2 दिवसाचे उपवासी घरामध्ये सगळे आहेत. पत्नी निघाली महादेवाच्या मंदिरामध्ये आणि भगवान शिवाच्या मंदिरामध्ये गेली. महादेवाची त्या ठिकाणी पूजा अर्चना काही नव्हतं तिच्याकडे, साधं जल त्या ठिकाणी चढवलं आणि जल चढवल्याच्या नंतर महादेवाची मनोमन भक्ती केली, महादेवाची मनोमन प्रार्थना केली. आणि महादेवाला एकच प्रश्न विचारला, म्हणे देवा, तुझी भक्ती मी करते, सगळं करते, रोज तुझं दर्शन घेतल्याशिवाय मी माझ्या कामाला सुद्धा जात नाही, एवढी भक्ती तुझी करते, माझं जाऊ दे रे, माझ्या लेकरांना 2 वेळ खायला वेळेवर मिळू नये. एवढं दुःख आमच्या जीवनात, एवढं दारिद्र्य आमच्या जीवनात. थंडीचे दिवस होते महाराज, दर्शन करून घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर पाऊस पडायला लागला, आणखी थंडी त्या ठिकाणी वाढली. अंगावर ओढण्यासाठी त्या ठिकाणी ब्लँकेट सुद्धा नव्हतं, कुठले वस्त्र सुद्धा नव्हते, घालण्यासाठी स्वेटर नव्हतं. काय करावं महाराज, पतीला सांगितलं, म्हणे तुम्हाला आता ज्या वेळेला काम लागेल ना, मुलांसाठी ना गरम गरम वस्त्र घेऊन या, जेणेकरून थंडीने त्यांना कुडकुडावं लागणार नाही. पती म्हटला, कुठून आणू, इथं अन्न आणायला पैसे नाही, राशन आणायला पैसे नाही, 4 दिवस झाले माझ्या हाताला काम नाही, कुठून आणू मी. दुःख वाटलं महाराज, अंतकरणामध्ये दुःख आहे, पुन्हा जावं कुठे, या संसाराला दुःख सांगून उपयोग नाही, संसारातले लोक दुःख निवारण करू शकत नाही. पुन्हा गेली त्या महादेवाच्या दरबारामध्ये, देवा, अरे असं काय पाप आम्ही जीवनामध्ये केलं, असे काय वाईट कर्म आम्ही जीवनामध्ये केली की मुलांना 2 वेळ खायला अन्न नाही, पांघरायला पांघरूण नाही, थंडीने कुडकुडतायत माझे मुलं 2-4 दिवसापासून. काय करू महादेवा, मी कसं या दुःखातून बाहेर निघू, कसं या दुःखातून, हे दुःख कसं मी निवारण करू. जशी बाहेर आली ना महाराज मंदिराच्या, एक श्रीमंत घराण्यातले सेठजी त्या ठिकाणी आले होते आणि त्या मंदिराच्या बाहेर वस्त्रदान त्या ठिकाणी करत होते. अनेक असे अंथरुणं त्या ठिकाणी, पांघरुणं त्या ठिकाणी वाटायला लोकांना आणले होते. बरेच लोक दान करत असताना सुरुवातीला ते मंदिराची जागा निवडत असतात.
मंदिरामध्ये दान करायचं, मंदिरामध्ये अनेक गरीब लोक त्या ठिकाणी भिक्षुक बसलेले असतात, त्यांना द्यावं या उद्देशाने ते सेठजी आले आणि लांब अशी रांग लागलेली होती, त्या रांगेत ती उभी झाली. तिला कामाला जायचं होतं, पण म्हणे माझ्या मुलांना एक जरी पांघरूण या ठिकाणी मिळालं तर माझ्या मुलांना होणारा थंडीचा त्रास कमी होईल. रांगेत उभी राहिली. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाला. आता मला पांघरूण या ठिकाणी मिळेल, थोड्या वेळाने मला या ठिकाणी मिळेल. वाट बघता बघता ते सेठजी जे आहे ते तिच्यापर्यंत त्या ठिकाणी आले. तिला पांघरूण मिळालं. महाराज, मोठा आनंद झाला. आम्हाला सोनं केलं तरी आनंद होत नाही, पण गरीबाला छोटीशी वस्तू मिळाली ना तरी अपार आनंद जीवनामध्ये होतो. आनंद झाला. आज माझ्या मुलांना थंडीने कुडकुडावं लागणार नाही. हृदयात त्या ठिकाणी दुःख दाटलेलं होतं, अश्रू त्या ठिकाणी गडगडायला लागले. आत्ताच महादेवाच्या मंदिरात गेली आणि महादेवाने किती कृपा केली माझ्यावर, माझ्या मुलांना पांघरण्यासाठी वस्त्र मिळालं. पण झालं काय महाराज, थोड्या दूर अंतरावर जात नाही तर एक गरीब असणारा वृद्ध म्हातारा समोरून आला आणि म्हणायला लागला, म्हणे बाई फार मोठी रांग लागलेली आहे, मला फार थंडी वाजते आहे, तू एक काम कर, तू तरुण आहे, तू पुन्हा रांगेमध्ये उभी राहू शकतेस. मी राहू शकत नाही. तुला मिळालेली जी शॉल आहे, जे घोंगडा आहे, जे पांघरूण आहे, ती तू मला देशील? नाहीतरी कसं म्हणावं महाराज, कमीत कमी आमच्या डोक्यावर छप्पर तरी आहे, मी माझ्या मुलांना कसं बसं घेऊन राहील. पण ह्या म्हाताऱ्या बाबाला जर थंडीने कुडकुडावं लागलं, यांचा जीव गेला तर या शॉलचं मी काय करणार? म्हणून जी घोंगडी तिला मंदिरात मिळाली होती ती म्हाताऱ्या बाबाला त्या ठिकाणी देऊन टाकली आणि त्याच वाटेने ती रोजच्या ठिकाणी कामाला गेली. आता जिथं रोज काम करत होती त्या घरमालकाला, त्या कामावरच्या मालकाला राग आला. तो म्हणायला लागला, म्हणे तुझ्या मर्जीची मालक आहे का तू? वाटेल तेव्हा यावं, वाटेल तेव्हा काम करावं, वाटेल तेव्हा जावं, उद्यापासून कामावर यायचं नाही. आधी पतीचं काम सुटलं, नंतर तिचं काम सुटलं. रडत रडत बिचारी घरी आली. पतीला विचारलं तिने, म्हणे तुम्हाला काही काम मिळालं का? म्हणे अजिबात नाही, मला तर मिळालं नाही. पण तू आज एवढ्या लवकर घरी कशी काय आली? आतापर्यंत घडलेली सर्व घटना तिने ज्या वेळेला तिच्या पतीला सांगितली, तो तिच्यावरच ओरडायला लागला. काय त्या महादेवाच्या मागे लागलीस? काय त्या भोलेबाबाच्या मागे लागलीस? काय भलं झालं तुझं? अरे त्याच्या मागे लागली तर लागली, कसं बसं पांघरूण मिळालं होतं, ते पण त्या म्हाताऱ्याला देऊन टाकलं. घरी काहीच आणलं नाही, रिकाम्या हाताने आली. तुला घरातलं दुःख कळत नाही, तुला डोकं नाही, तुला अक्कल नाही. वाटेल तसा पती बोलायला लागला, परंतु तिच्या जीवनामध्ये असणारा भगवान शिवाच्या पूजेचा नित्य नियम तिनं सोडला नाही. विचार करता करता वादविवाद होता होता संध्याकाळ झाली, रात्र झाली. पुन्हा जोरात पाऊस पडायला लागला. एकाच फाटक्या पांघरुणामध्ये 4ही जण त्या ठिकाणी थंडीने कुडकुडत होते, स्वतःला सावरत होते. खायला घरामध्ये अन्न नाही. एवढ्यात रात्रीच्या वेळेला कोणीतरी दरवाजावरती थाप मारली. भगवान शिवाचे चमत्कार कसे जीवनामध्ये होतात हे सांगते मी तुम्हाला. एवढ्यात रात्री कोणीतरी थाप मारली. तिने सांगितलं, म्हणे अहो कोणीतरी आलंय बघता का? आधीच म्हटले एवढे 4 जण एका पांघरुणामध्ये बसलोत, एवढ्यात कोण आलंय या ठिकाणी? कशाला आपल्याला सुखाने जगू पण देत नाही? म्हणे नाही, कोणी भिक्षुक असेल, कोणी अतिथी असेल, कोणाला गरज असेल आपली. ना जाने किस रूप में नारायण मिल जाए. आणि गेला पती. दरवाजा उघडला तर एक म्हातारा व्यक्ती, गावामध्ये अंथरूण पांघरूण विकणारा व्यक्ती, एवढा मोठा गठ्ठा त्याच्या डोक्यावरती होता. तो म्हणायला लागला, म्हणे बाबा पाऊस फार जोरात चालू आहे, मला राहण्यासाठी आजच्या दिवस काही वेळापुरता आसरा तुमच्या घरी देता का? तो म्हटला, इथं आमच्याच खाण्यापिण्याचे हाल आहेत, तुला घरात कसं घेणार आम्ही? पत्नीने विचारलं, म्हणे अहो कोण आहे? सांगितलं हे सामान विकणारा माणूस आहे. तो म्हणायला लागला, म्हणे आईसाहेब माझ्याकडे सगळी सामुग्री आहे, पण भूक खूप लागलेली आहे पोटामध्ये, सकाळपासून मी काही खाल्लेलं नाही, माझी सामुग्री घ्या आणि मला स्वयंपाक बनवून देता का? त्यावेळेला तो म्हणायला लागला, म्हणे माझी पत्नी तुला कशाला स्वयंपाक बनवून देईल? इथे आम्हाला खायला घरामध्ये काही नाही, तुम्हाला कशाला देईल बनवून? पत्नी म्हटली, जाऊ द्या हो, एखाद्याच्या पोटात जर भूक लागली असेल ना महाराज, तर त्याला खाऊ घालणं हे महादेवाच्या पूजेपेक्षाही मोठं आहे. आणि आज जर त्याला भूक लागली असेल, बरं आपल्या घरी खायला काही नाही, आपल्या घरी बनवायला काही नाही, त्याच्याकडचं अन्न आहे, मला फक्त शिजवून द्यायचं आहे, असा किती वेळ लागणार आहे मला शिजवायला? त्याच्याकडची सामुग्री घेतली, त्याच्या पत्नीने अन्न घरामध्ये शिजवलं आणि जेवढं शिजवलं होतं ते सगळं त्या व्यक्तीच्या समोर त्या ठिकाणी नेऊन दिलं. म्हणे तुम्ही सांगितलं होतं तेवढं बनवलं, तुम्ही पोटभर जेवा.
आता हे तर साधी गोष्ट आहे ना, एखाद्याच्या घरी आपल्याला जर कोणी जेवायला बोलवलं तर जो जेवायला जातो त्याने एवढं तर विचारलं पाहिजे की तुमचं भोजन झालं की नाही. विचारलं म्हणे तुमचं भोजन झालं का, अरे भोजन झालं का विचारतो, 4 दिवस झाले आमच्या घरी खायला काहीच नाही, शिजवायला अन्न नाही. आता जो व्यक्ती आला होता ज्याने अन्न शिजवायला लावलं होतं, घरात लेकरं उपाशी असताना तो एकटा कसा जेवणार महाराज. त्याने सांगितलं एवढं मोठं अन्न मी एकटा थोडीच खाणार आहे, आपण सगळे या ठिकाणी बसूया, सर्व पोटभर जेवण करूया. मन लावून कथा आहे का, फार मार्मिक कथा आहे. पोटभर आपण या ठिकाणी जेवूया. त्याच्या आग्रहावरून घरातले सगळे त्या ठिकाणी बसले. लेकरं पोट भरून जेवायला लागले महाराज. 4 दिवसाचे लेकरं उपाशी होते, पोट भरून जेवायला लागले. आणि ज्या वेळेला जेवण केलं तो म्हणायला लागला सकाळपासून हे विकण्यासाठी मी घराच्या बाहेर पडलो, माझं एकही सामान आज या ठिकाणी विक्रीला गेलं नाही, हे सगळं मी आज तुमच्याच घरी ठेवतोय, तुम्हाला जे जे हवं ते ते यामधलं घ्या. यामध्ये स्वेटर आहे, यामध्ये गरम वस्त्र आहे, यामध्ये अंथरूण आहे, यामध्ये पांघरूण आहे, तुम्हाला जे जे लागेल ते ते घ्या. ते म्हटले नको बाबा, आम्हाला काही नको, आम्हाला काही नको, महादेवाच्या कृपेने सगळं आहे आमच्या घरी. बघा ना, हे वाक्य आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. आपल्या जीवनात किती दुःख असेल पण तुम्हाला फोन जर कोणाचा आला तर त्याला सांगायचे नाही आपले दुःख कधी, त्याला सांगायचं महादेवाच्या कृपेने सगळं बरोबर आहे. एका मोठ्या महात्म्याच्या मुखामधून ऐकलेलं वाक्य आहे मी. आपल्याला कोणी जरी फोनवर विचारलं का रे कसं आहेस, आपले गाराणी त्याला सांगत बसायचे नाही, प्रत्येकाला हेच सांगायचं महादेवाची एवढी कृपा आहे, काहीच कमी नाही मला जीवनामध्ये. एक दिवस महादेवानं पण विचार केला पाहिजे, एवढं दुःख याच्या जीवनात आहे तरी प्रत्येकाला सांगतो माझं सगळं बरोबर आहे, महादेवाची कृपा आहे. नसेल होणार तरी महादेव कृपा केल्याशिवाय राहणार नाही, तरी कृपा करून दे, जीवनातले दुःख निवारण करेल. आणि झालं काय महाराज, म्हणे सगळं बरोबर आहे आमच्या घरी, आम्हाला काही नको बाबा. ते म्हटले नाही, हे तुम्हाला घ्यावं लागेल, असं समजा महादेवाने तुमच्यासाठी आणलेला प्रसाद. असं म्हटल्यावर त्यांनी ते सगळं साहित्य ठेवलं. तो म्हातारा व्यक्ती निघून गेला. काही वेळाने त्यामधले घोंगडे अंथरुणं पांघरुणं काढायला लागले. त्यावेळेला त्या मातेला जी मंदिरात रोज जात होती, महादेवाची अनन्य भक्ती करत होती, त्या पांघरुणामध्ये तिला ते पांघरुण दिसलं जे तिला मंदिरात मिळालं होतं, ते दिसलं. तिने विचार केला हे तर मी म्हाताऱ्या बाबाला दुपारीच पांघरुण दिलं, मग हे पुन्हा माझ्या घरी कसं काय आलं. पती म्हटला नाही ग दुसरं असेल. नाही नाही दुसरं नाही, तेच आहे, मला माझ्या डोळ्यावर विश्वास आहे, मला जे मंदिरात मिळालं होतं जे म्हाताऱ्याला मी पांघरून दिलं होतं हे तेच पांघरून आहे. ती माता ढसा ढसा रडायला लागली. तिच्या लक्षात आलं पांघरून घेणारा पण शिव होता आणि आणून देणारा पण शिवच होता. मंदिरामधून घेणारा पण शिव होता, मंदिराच्या बाहेर आल्यावर माझ्याकडून घेणारा पण शिव होता आणि माझ्या घरी आणून देणारा पण शिवच आहे. मी किती अभागन आहे, मी महादेवाला ओळखू शकली नाही, त्या भगवान भोले बाबाला मी ओळखू शकली नाही, किती अभागीन मी आहे. आणि ज्या वेळेला त्यामध्ये आणखी काही वस्त्र होते ते काढून पाहिले महाराज, काय आश्चर्य, एवढी मोठी पोटली भरून सोन्याच्या मोहरा त्या ठिकाणी होता. ज्या झोपडीत राहत होते ते महालात राहायला लागले. महादेवाची एवढी कृपा झाली की त्या झोपडीची दशा सुद्धा पालटली महाराज.